गण गण गणात भोवते. नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती. उद्या गजानन बाबाचा प्रकट दिवस आहे. त्याच्यासाठी मी इथे 5 ते 5 टिपक्यापासून गजानन बाबाच्या गोंडस रूपाची रांगोळी काढून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे असे 5 ते 5 डॉट काढून घेतले आहे आणि 2 एक्स्ट्रा डॉट. आता मी या 2 डॉटला असं जोडून घेत आहे आणि तिसऱ्या डॉटला असं गोल आकार काढून इथे जोडून घेत आहे. आणि चेहऱ्यामध्ये मी आता इथे पांढरा कलरचा वापर करत आहे. अशा प्रकारे पूर्ण पांढरा कलर इथे भरून घ्यायचा. पांढरा कलर आणि काळा कलर असा मिक्स करून मी इथे डोळ्यासाठी असा कलर तयार करून घेतला आहे. आता तो इथे असं भरून घ्यायचा. अशा प्रकारे आपण इथे डोळे काढून घेऊ आणि काळ्या कलरने अशी डॉट देऊन इथे प्रेस करून घ्यायचं आणि नाक पण याच कलरने काढून घ्यायचं आणि ओठ पण अशा प्रकारे काढून घ्यायचं. आता मी इथे असा टिळा काढून घेत आहे. त्याच्यासाठी मी इथे शेंद्रा कलरचा वापर केला आहे आणि त्याच्यामध्ये पिवळा कलर आणि मध्ये काळ्या कलरचा असा डॉट द्यायचा. आता मी दोन्ही बाजूने असे कान काढून घेत आहे आणि याच्यामध्ये पांढरा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा. आता मी असा फेटा काढून घेत आहे. त्याच्यासाठी मी इथे गोल असा काढून घेतला आहे आणि मध्ये अशी रेष काढून घ्यायची आणि याच्यामध्ये आता मी पूर्ण असा लाल कलर भरून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही शेंद्रा कलरचा पण फेटा करू शकता. आता मी इथे असा शेंद्रा कलरने बारीक बारीक रेषा काढून घेत आहे आणि वरती असा तुऱ्या काढून घेत आहे आणि याच्यामध्ये पण मी आता लाल कलर भरून घेत आहे. अशा प्रकारे आता मी इथे पांढऱ्या कलरने फूल काढत आहे. त्याच्यासाठी असे बारीक बारीक पांढरे डॉट इथे पूर्ण देऊन द्या. अशा प्रकारे आता मी इथे असा लंबुरका आकार काढून घेत आहे. तिकडून पण असा काढून इथे जोडून घ्यायचा आणि मध्ये पिवळा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा. आता मी इथे असं गुलाबाचं फूल काढून घेत आहे. त्याच्यासाठी असा लाल कलरचा गोल काढून घ्यायचा आणि पेनाने त्याला असा आकार द्यायचा आणि हिरव्या कलरने इथे मी छोटे छोटे पानं काढून घेत आहे. आता मी इथे आणखी काळ्याच्या बाजूला असे लाल कलरने रेष काढून घेत आहे. आता मी या डॉटपासून खाली या डॉटपर्यंत असं जोडून घ्यायचं त्या बाजूने सुद्धा. आता मी इथे पांढऱ्या कलरने अशा माळात काढून घेत आहे. अशाच प्रकारे मी इथे दुसरी माळ पण काढून घेत आहे. आता मी अशी सरळ रेष काढून या मधल्या डॉटपर्यंत असं गोल काढून घ्यायचं. ही आपली दुर्व्याची माळ आता मी काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता असा पूर्ण हिरवा कलर भरून घ्यायचा.
आता मी इथे डार्क हिरव्या कलरने अशा रेषा काढून घेत आहे. आणि त्याच्यावरती पोपटी कलरने अशा रेषा काढून घ्यायच्या. आता मी इथे गुलाबाच्या फुलाची माळ काढून घेत आहे. त्याच्यासाठी मी इथे गुलाबी कलरचा वापर केला आहे. आता मी अशी पूर्ण डॉट इथे काढून घेत आहे. अशा प्रकारे इथे पूर्ण डॉट काढून घ्यायचे आणि त्याला असं प्रेस करून घ्यायचं बोटाने. आता मी इथे मध्ये पांढऱ्या कलरचा वापर करत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे पिवळा कलर पण वापरू शकता. त्याला पण असं बोटाने प्रेस करून घ्यायचं. आणि पेनाने असा आकार करून घ्यायचा. अशा प्रकारे आपली गुलाबाच्या फुलाची माळ तयार झाली आहे. आता मी इथे आणखी एक झेंडूच्या फुलाची माळ काढून घेणार आहे. त्याच्यासाठी असा गोल या डॉटपासून या डॉटपर्यंत काढून इथे जोडून घ्यायचा. आणि इथे अगोदर शेंद्रा कलर आता पूर्ण असा भरून घ्यायचा. आता मी इथे लाल कलरची आणखी एक माळ काढून घेत आहे. आता मी इथे पांढऱ्या कलरचे असे बारीक बारीक डॉट काढून आणखी एक पांढऱ्या कलरची हार काढून घेत आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी इथे चक्र असं काढून घेत आहे. या प्रकारे असं गोल काढून घ्यायचा. आता मी इथे शेंद्रा कलरचा वापर करत आहे. शेंद्रा कलर असा आपण पूर्ण काटाकाटाने पूर्ण असा भरून घेऊ. आता इथे मी पिवळ्या कलरचा वापर करत आहे. पूर्ण गोल आता मी इथे पिवळ्या कलरने भरून घेत आहे. चक्राला सजवण्यासाठी मी आता पांढऱ्या कलरने अशी बारीक पूर्ण अशी डॉट देत आहे. आता मी गजानन बाबाच्या सभोवताल मी अशी चौकोनी एक फ्रेम काढून घेत आहे. आणि वरती पण असं इथे जोडून घ्यायचं. आता मी काठाकाठाने पूर्ण असा आकाशी कलर भरून घेत आहे.
तुम्हाला जर आणखी काही नवीन प्रकारच्या रांगोळ्या बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्या प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला काढून दाखवीन. आता मी मध्ये भरण्यासाठी आकाशी आणि पांढरा कलर असा मिक्स केला आणि तो पूर्ण इथे भरून घेत आहे. आता मी इथे असं गणगण गणात बोलते असं लिहून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही गजानन महाराज की जय असं पण लिहू शकता. आता मी काठाने अशी बारीक फुलांनी अशी डिझाईन काढून घेत आहे. आणि पांढऱ्या कलरच्या अशा बारीक डॉटने मी ही पूर्ण फ्रेम सजवून घेत आहे. अशा प्रकारे आपली गजानन बाबाची सुंदर अशा गोंडस रूपाची रांगोळी आता तयार झाली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला तुम्ही विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.